रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आकाश वरपे व्लॉग मध्ये. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका मित्रांनो. तर आज सकाळ सकाळी आपलं बकरांचं काम आवरलं मित्रांनो आणि नेहमीप्रमाणे आपलं शेतीचं काम चालू झालेलं आहे. 2-3 दिवस झाले बकरांचा जरा व्यवहार चालू होता. काल आपण लोणी बाजारामधून 5 बकरांची खरेदी केलेली आहे मित्रांनो. तुम्हाला जर ते बकरं बघायचे असतील तर मित्रांनो, आपल्या बकरांची किती बकरं आहे काय, तर आपण डेली आपण इंस्टामध्ये आकाश वरपे व्लॉग बकरावाला या नावाने आपला आयडी मित्रांनो, तुम्ही तिथे जाऊन आपली खरेदी विक्री तुम्ही बघू शकता. सकाळ सकाळी आपलं काय काम चालू आहे तुम्हाला थोडक्यामध्ये मी अगदी माहिती देणार आहे मित्रांनो. हा जो घास दिसतोय तुम्हाला मित्रांनो, हा आपण गोडे घास केलेला आहे 1 वर्षाचा. जे तुम्ही ब्लॉक मध्ये बघितलं होतं, बेले बाजारमधून आपण गोडे घासाचं बी आणलं होतं मित्रांनो. आपल्याला आता बकरं जर करायची म्हटल्यानंतर आपल्याकडे आता एक 10-15 बकरं झालेले आहेत म्हटल्यावर आपल्याला घासाची जास्त गरज मित्रांनो. कारण पाला बिला आणणं आता शक्य होत नाही, बकरं जास्त होतात आणि घासासारखा रिझल्ट दुसरं कशामध्ये नाही. तुम्ही वरच्या प्लॉट मध्ये बघू शकता मित्रांनो, 2.5 किलो आपण तिथे सुद्धा पर्शियन घास केला होता मित्रांनो. परंतु पर्शियन घास काय होतं, 1-2-3 महिने चालतो, गपागप येतो आणि तो लगेच निघून जातो मित्रांनो, पातळ होऊन जातो, खराब होऊन जातो. जोपर्यंत थंडी तोपर्यंत चालतो. म्हणून आपण आता इथे गोड घास केलेला आहे मित्रांनो. आणि इथं खालच्या प्लॉट मध्ये आपण थोडंसं मुरमाट रान होतं म्हणून इथं आपण तुती लागवड केलेली आणि तुतीच्याच एका बाजूला पोटाला आपण मुळा पण लावलेला आहे मित्रांनो. काही शेपू लावलेली आहे. आता काही ठिकाणी मुळा उतरून पडलेली तुम्हाला दाखवतात, हे बघू शकता तुम्ही. आता हे असे आपण मुळा लावलेला आहे मित्रांनो. मुळे सुद्धा काही ठिकाणी चांगल्या पद्धतीने उतरून पडलेले आहेत. परंतु काय झालंय मित्रांनो, आता काम करत असताना काय होतंय, आपल्याला काय याच्यामध्ये अनुभव नाही किंवा याच्या अगोदर आपण हा प्रयोग केला नव्हता. थोडंसं मागं पुढं होत असतं. आता काही झाडं, काही जे तुतीचे हे जे लाकडं होते, आता तुम्ही बघू शकता हे जे बेन आहे ते काय झालंय मित्रांनो, आता याला डोळा तर तुम्हाला दिसन, परंतु याची काय म्हणजे उतरलेलं नाही एवढं चांगल्या पद्धतीनं. आणि हे उतरलं नाही अजिबात. म्हणून आता आपण काय करणार मित्रांनो, हे असंच ठेवणार आहे. याच्या बाजूला दुसरं आपण लावणार आहे, हे येऊ किंवा ते येऊ. आणि बाकीचे तुम्ही बघू शकता कसे उतरून पडलेले आहेत. आता याला बघा, एक छान असा डोळा निघालेला आहे, काही अशी मोठी झालेली आहे, काही ठिकाणी अगदी चांगली उतरून पडलेली आहे आणि काही ठिकाणी अजिबातच आलेली नाही. तर जिथं आलेली नाही आपण मित्रांनो, आता तिथं आपण आता आपल्या एका शेजारावरून ते आपण घेऊन आलेलो आहे, त्याची कटिंग बिटिंग करून ठेवलेली आहे. आणि ते आता काय आपण परत लागवड करणार आहे मित्रांनो. लागवड करताना आपण आता अशी काळजी घेणार आहे मित्रांनो, आपण शेणाचा वापर करणार आहे. हे जेव्हा लावतं त्याच्यावरती आपण शेण सुद्धा लावणार आहे मित्रांनो. हे आपल्याला काय कोणी सांगितलेलं नाही, काय नाही, परंतु ही जी जुनी पद्धत आहे आपण ही वापरणार आहे. बघू आपण आता याच्यामध्ये आपल्याला काय फरक पडतोय काय नाही. या बाजूला तुम्ही बघू शकता, आता या बाजूला आपण पूर्ण मका केलेली आहे. या प्लॉटमध्ये कांदा होता पहिला या प्लॉटमध्ये मित्रांनो, एकदम दाट अशी मका केलेली आहे मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की आपल्याला पूर्णपणे याच्या बकरांसाठीच आपण हे खास केलेलं आहे. बकरांसाठी काही निघतील ती बॅग भरायची, त्याच्यानंतर आपण पूर्णपणे बकरांना ताथा, एकदम ताथा चारा जो असतो हिरवा चारा, त्याच्यामध्ये याचा वापर करणार आहे मित्रांनो. व्यवसाय करायचा म्हटल्यानंतर त्याच्या अगोदर आपल्याला चाऱ्याचं नियोजन करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. कारण तुम्ही तुमच्या डोक्यात जर असं व्यवसाय करायचा किंवा काय फक्त लोकांचा नफा तोटा बघून चालत नाही मित्रांनो. त्याच्यामध्ये ग्राउंड फ्लोअरवरती काम करावं लागतं. मी अनेक वेळा सांगितलंय, रक्ताचं पाणी केल्याशिवाय व्यवसाय उभा राहत नाही मित्रांनो. आज मी या व्यवसायामध्ये उतरलो, याच्यानंतर मला समजतंय, मी माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही करू शकता. कालची आपली खरेदी सांगतो मित्रांनो, आपण 5च बकरं घेतलेले, परंतु 8-8 हजार रुपये नागानी बकरू घेतलेले मित्रांनो. त्याच्या मागचं सुद्धा तुम्हाला गणित सांगतो. आता तुम्ही बऱ्याच वेळा म्हणजे लोक हा विचार करतात मित्रांनो की जर 8,000 रुपयाला कोकरू घ्यायचं आणि ती वापायचं कितीला, तर त्याची सुद्धा तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे. मी काय गणित केलंय, माझं कसं डोक्यात गणित आहे, याच्यापासून कसा नफा काढायचा, हे सुद्धा तुम्हाला मी पूर्णपणे माहिती देणार आहे मित्रांनो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आपल्या कामाचा आढावा आपण याच्यावरती टाकत असतो मित्रांनो. आता हे बघू शकता तुम्ही, अशी छान अशी मुळे लावलेले मित्रांनो. आता काय होतं, ह्या बाजूला तुती, ह्या बाजूला पूर्णपणे आता ही जागा रिकामी आहे. मग तिथं काहीतरी केलं पाहिजे. इथं भाजीपाला वगैरे हे काही कोणी लावत नाही, परंतु मी आवर्जून लक्षपूर्वक ही मुळा बिळा, त्याच्यानंतर आता इथं एक तुती आणि इथं एक तुती, त्या दोघांच्या मध्ये मी शेपू सुद्धा लावलेली आहे मित्रांनो. पण शेपू थोडीशी लेट लावली होती, अजून काय उतरून नाही पडली. चला तर मित्रांनो, आता ही आपण लागवड करणार ती सुद्धा तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने करायची. याचा 100% रिझल्ट आहे. त्याच्यानंतर पौष्टिक पाला, हा तेलकट पाला असतो, त्याच्यामुळे याचा बकरांना एकदम फायदा होतो. तुम्ही फक्त एक सॅम्पलसाठी कुठून तरी तुतीचा पाला फक्त अवेलेबल करा, बकरांना घालून बघा, कोकरांना घालून बघा, किती आवडीने ते खातात. म्हणून त्याच्यावरती काम करायचंय मित्रांनो आपल्याला. आता हे बघा, मी आता कटिंग करताना मुद्दाम काय केलंय मित्र, लक्षपूर्वक काळजी घ्यायची अशी आहे का, हे जे डोळे मित्रांनो,
तर खालच्या बाजूला सुद्धा एक जवळ डोळा पाहिजे मित्रांनो. म्हणजे काय होणार आहे, तो डोळा जेव्हा जमिनीत जाणार आहे किमान इथपर्यंत तरी आपण आता ही जमिनीत घालणार आहे आणि वरती सुद्धा त्याला दोन तीन डोळे राहणार आहे, खाली सुद्धा 1-2 डोळे जाणार आहे त्याचे मित्रांनो. त्यांनी त्याची झपाट्याने वाढ होणार आहे आणि याला असं थोडंसं वरती आपण शेण लावणार. झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये, असं आपण गोल आकारात त्याला शेण लावून तिथं लावून देणार मित्रांनो. ते उतरल्यानंतर सुद्धा आपण टाकत असतो. त्याच्यानंतर तुम्ही इन्स्टाला बघितल्यानंतर आपण सांगितलेलं आहे, याची सर्व माहिती सुद्धा दिलेली आहे मित्रांनो तुतीची. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. साधारणतः 20, 25, 30, 40 वयापर्यंतचा माणूस याच्यामध्ये हमखासपणे काम करू शकतो मित्रांनो. कारण हे काम करणं भांडवलाचं काम नाही, हे काम करणं हिमतीचं काम आहे मित्रांनो. याच्यामध्ये एक वय गेल्यानंतर कोणीही ताकद लावण्यात मजा नाही. आपल्या मनगटामध्ये धमक आहे तोपर्यंतच आपण याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो मित्रांनो. कारण आपल्या मनगटामध्ये दम असेल तरच आपण काम करू शकतो. आणि याचं पूर्ण काम हे ग्राउंड फ्लोअरवरती, मी अनेक वेळा सांगितलं, ज्या वेळेस तुम्ही जे काम करताय त्या कामाचा तुम्हाला ज्यावेळेस छंद लागन त्यावेळेस 100% तुमचा फायदा होणार म्हणजे होणार मित्रांनो. व्यवसाय चालू केल्यानंतर आपण काय केलं होतं मित्रांनो, फक्त बोकड खरेदी केले होते का, तर आपला व्यवसाय खरा बकऱ्यांचा करायचा होता. परंतु त्याच्यामध्ये आपल्याला काही शून्य माहिती होती, अनुभव नव्हता, काही त्याच्याबद्दल व्यवहारामधली माहिती नव्हती. त्याच्यानंतर त्याला आपण काय खाद्य दिलं पाहिजे, काय कशी त्याची ग्रोथ केली पाहिजे, किती दिवसामध्ये काढलं पाहिजे, किती दिवसामध्ये नवीन खरेदी केली पाहिजे, याचा काही अंदाज नव्हता आपल्याला. म्हणून आपण पहिल्यांदा फक्त बोकड खरेदी केले होते आणि त्याच्याच मधून आपण डोकं लावून काय केलं मित्रांनो, की ते पैसे फक्त एकदा बोकरू घेतल्याच्या नंतर 2-2.5 महिने सांभाळल्याच्या नंतर त्याच्यापासून जेव्हा आपल्याला नफा निघणार आहे त्यावेळेस आपण तो नफा काढून घेतला आणि त्या भांडवलामध्ये आपण नवीन कोकरं टाकले मित्रांनो. तर पैसा तुम्ही सोबत ठेवून त्याला वाढ नाही मित्रांनो, त्याला तुम्ही डोकं लावा आणि चांगल्या ठिकाणी त्याचं गुंतवणूक करा, ज्याने त्याचं झपाट्याने वाढ होणार आहे मित्रांनो. आणि आपल्या शेवटी कामावरती डिपेंड आहे, किती पटकन त्याची वाढ करायची, किती डोक्याने त्याची वाढ करायची मित्रांनो. मी नेहमी सांगत असतो, काम इथून करा. मी फक्त काम तर करावंच लागतं मित्रांनो, परंतु काम करत असताना डोक्याचा वापर करायचा. आज मी माझ्या शेतामध्ये, माझ्या गावामध्ये व्हिडिओ बनवतो, काम करतो मित्रांनो, कोणत्या प्रकारे लाजत नाही, काही नाही. कारण मला कोणी काही म्हणजे कोणी कोणाला आणून देत नाही मित्रांनो. पूर्णपणे तुम्ही ग्राउंड फ्लोअरवरती काम करा, ज्यापासून तुम्हाला फायदा होत असेल त्या गोष्टीमध्ये लाजण्याचं काही काम नाही मित्रांनो. ते तुम्ही उलट आवर्जून त्याच्यामध्ये वेळ द्या. तुम्ही कोणतंही काम करा, फक्त एक काम तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष लगातार करा, त्या कामाचा तुम्हाला पूर्ण अनुभव येऊन जाणार आणि एक ब्रँड तुम्ही नवीन तयार करणार मित्रांनो. थोड्या दिवसामध्ये बकरावाला हा एक मोठा ब्रँड तयार करून ठेवणार आणि आपल्यापासून आपण इतरांना सुद्धा सोबत घेऊन चालणार मित्रांनो. आपण खरेदी विक्री जागेवर करणार, व्यवस्थितपणे लोकांना 2 रुपयाचा फायदा होईल या दृष्टीने आपण जागेवरती खरेदी विक्री करणार, असं आपलं गणित आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं खाद्याचं गणित असतं मित्रांनो. तर खाद्याची पहिली लाईन लावून ठेवल्याशिवाय, चाऱ्याचं नियोजन केल्याशिवाय मित्रांनो तुम्हाला पुढचं काही पाऊल उचलता येणार नाहीये. त्यामुळे मित्रांनो चाऱ्याचं हे पूर्वनियोजन केल्याशिवाय तुम्ही व्यवसायामध्ये जास्त पडू नका. तुम्ही साधारणतः आता 1-2 बोकड आणा, बोकड खरेदी करा, त्याच्यामधून तुम्ही अनुभव घ्या, याच्यामध्ये काय बदल करायला पाहिजे, काय जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही करा. लोकांकडून सल्ला घ्या, जो सल्ला तुम्हाला आत्मसात करायचा तोच करा, फक्त ज्याच्यापासून फायदा होईल तसाच करा. जसं बजेट असेल तसं काम करा मित्रांनो. मी पूर्णपणे आता गव्हाण बनवली तर ती पूर्णपणे बकऱ्यांच्या फक्त नफ्यावरती गव्हाण बनवली. माझा 500 रुपये फायदा झाला गव्हाणीमध्ये. मी गव्हाणीचा सुद्धा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे. गव्हाण जशी मला पाहिजे तशी गव्हाण तयार झाली मित्रांनो. जे आपल्या बजेटनुसार काम करायला शिका, जे आपल्याला योग्य वाटते ते काम करायला शिका मित्रांनो. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. एक मराठी उद्योजक आहे बकरावाला, इंस्टावरती आपला आयडी आकाशवरपी व्लॉग बकरावाला या नावाने. तिथे जाऊन तुम्ही आपल्या बकऱ्यांची खरेदी विक्री व्यवहार तुम्ही बघू शकता मित्रांनो. आपलं काय ग्राउंड फ्लोअरवरती काम चालतं हे डेलीचं आपण तिथे लवकर पोहोचलं जातं मित्रांनो आणि ब्लॉगला थोडंसं लेट येतं, परंतु मी पूर्ण कामाचा आढावा पूर्ण त्याच्यापासून तुम्हाला काय सांगितलं पाहिजे ते पूर्णपणे तुम्हाला सांगत असतो, ज्याच्यामधून तुमचा फायदा होणार आहे त्या गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो मित्रांनो. सो असेच व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या तुमची.